मातीतल्या गोष्टी, कोकणातल्या गोष्टी जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर बघतो आणि मराठी सिनेमांमध्ये ह्या गोष्टी जेव्हा प्रॉपरली दाखवल्या जातात तेव्हा मालवणी कोकणी असल्याचा खूप अभिमान वाटतो. खरं तर मी अजून फिल्ममधनं बाहेर आलेली नाहीये, कारण फिल्म खूप सुंदर होती. काय दाखवलं जातंय, काय सांगितलं जातंय आणि ते कसं सांगितलं जातंय, या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स इतका सुंदर आहे. सतत ओरड असते की मराठी चित्रपट साऊथ सारखे बनत नाही किंवा त्यांच्या हिंदी सारखे बनत नाही, पण आता बनलाय तर तुम्ही जरा जाऊन बघा. पण मला असं वाटतं कोकणाचं सौंदर्य याच्यात जे दाखवलेलं आहे ते मी माझ्या डोळ्याने सुद्धा कधी बघितलेलं नाही. दशावतार मी खूप पाहिलेला आहे. यम माझ्या बाजूने गेलेला आहे बऱ्याचदा, त्याला मी असं बघितलेलं आहे बऱ्याचदा. खरं मध्यंतरानंतर एक क्षण असं वाटलेलं की मी टाळ्या वाजवू की नको वाजवू. अंगावर काटा येतो जेव्हा रंगपूजा हे गाणं लागतं आणि ते सगळं बघितलं जातं ना, खूप सुंदर वाटतं. अभिनय वेगळं काहीतरी करतो यावेळेला. असं चॉकलेट बॉय वगैरे काही नाहीये, एक नंबरचा. कळेल तुम्हाला काय येतो. मी अभिनयला काल तेच म्हटलं की मला तुझं काम आवडलं म्हणण्यापेक्षा तू ज्या पद्धतीने तो मॉन्टी कसा असायला हवा हे तो तंतोतंत त्याने उभं केलंय. पण दिलीप प्रभावळकर म्हणजे यावेळेचं नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला पाहिजे, इतकं अप्रतिम काम केलंय त्या माणसाने. जेव्हा माणूस विविध रूप पालटून एका वेगळ्या भूमिकेत शिरतो आणि त्या पद्धतीने तो अभिनय जिवंत करतो, हे विलक्षण आहे. मला तर वाटतं अजून अशा मूवीज खूप यावा. आय एम शुअर दशावतार 10 स्टार घेऊन जाणार. की मला जो मनात माझ्या जो चित्रपटाच्या विषयीची भावना होती ती त्यांनी पूर्ण केली. धन्यवाद. तुम्हाला कोकणातील दशावतार हे पारंपरिक लोकनाट्य माहिती आहे का? हे मी का बोलते हे तुम्हाला कळेलच. नमस्कार, मी रेशा अंबादास. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आलो आहोत दशावतार या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोला आणि इथे चित्रपटातील कलाकार तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित आहेत. त्यांचा रेड कार्पेट लुक देखील आपण पाहणार आहोत आणि कलाकारांना चित्रपट कसा वाटला आहे हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. हे सगळं या व्हिडिओमध्ये, सो स्टे कनेक्टेड.